नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण राष्ट्रीय उत्पन्न इयत्ता 12वी अर्थशास्त्र प्रकरण 7 बघत आहोत। आज आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न गणनेतील किंवा मापनातील अडचणी आपल्याला बघायच्या आहेत। तत्पूर्वी आपण या प्रकरणामध्ये आपण काय काय बघितलं त्याची उजळणी आपण बघूया। ज्यांचं बघायचं राहिलं असेल त्यांनी माझ्या चॅनलवर जायचं आणि पाठीमागचे व्हिडिओ बघून आपण आपल्या अध्यापनाचा आनंद घ्यायचा आहे। प्रकरण 7 मध्ये राष्ट्रीय उत्पन्नामध्ये भाग 1 मध्ये आपण बघितलं राष्ट्रीय उत्पन्न आणि त्यांच्या व्याख्या वैशिष्ट्य बघितले। तसंच भाग 2 मध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह, भाग 3 मध्ये तुम्हाला दिसेल राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना बघितल्या आपण। भाग 4 मध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धतीमधली फक्त उत्पादन पद्धती बघितली। भाग 5 मध्ये उत्पन्न पद्धती बघितली आणि भाग 6 मध्ये आपण खर्च पद्धत बघितली आणि आजचा आपला भाग आहे 7। भाग 7व्या मध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या अडचणी बघणार आहोत। अडचणीमध्ये या भागामध्ये आपण फक्त तात्विक अडचणी बघणार आहोत, पण 2 प्रकारच्या अडचणी आहेत राष्ट्रीय उत्पन्नामध्ये, तात्विक आणि व्यावहारिक। आणि आज आपण बघणार आहोत तात्विक अडचणी। मग तात्विक अडचणीमधल्या पहिली अडचण येते, पहिल्यांदा आपण तात्विक म्हणजे काय या शब्दाचा अर्थ आपण बघून घेऊया की राष्ट्रीय उत्पन्न मापन करताना अतिशय अवघड आणि क्लिष्ट काम हे आहे, अत्यंत अवघड काम आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजणं। मग राष्ट्रीय उत्पन्न मापन करताना 2 अडचणी येत असतात, तात्विक आणि व्यावहारिक। मग तात्विक अडचणीला दुसरं नाव काय आहे? संकल्पनात्मक अडचणी। मग या तत्वतः येतात की या संकल्पनात्मक असल्यामुळे त्या एखाद्या याच्यामध्ये जसं तुम्हाला पुढे ही संकल्पना हे केलं जाईल की तत्वतः त्या अडचणी येत असतात। मग त्यातली पहिली अडचण आहे हस्तांतरित देणी। व्यक्तीला मिळणारं निवृत्ती वेतन, बेकारी भत्ता याला हस्तांतरित देणी म्हणतात। याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करणं कठीण असतं, कारण एका बाजूला एका व्यक्तीचं उत्पन्न तर दुसऱ्या बाजूला एकाचा खर्च असतो, म्हणून अशी हस्तांतरित देणी राष्ट्रीय उत्पन्नात मोजली जात नाहीत। बघा, समजा तुम्ही तुमच्या शेतामध्ये एखाद्या मजुराला कामाला लावलं, तर मजुराला कामाला लावल्यानंतर त्याला मजुरी देणार, म्हणजे तुमचा खर्च होणार आणि त्याचं उत्पन्न, म्हणजे ही राष्ट्रीय उत्पन्नात कशी गणना करणं, म्हणजेच हस्तांतरित देणी म्हणजे निवृत्ती वेतन, पेन्शन, बेकारी भत्ता हे सगळं मोजणं कठीण असतं, ही एक अडचण येते। दुसरी, बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारं उत्पादन। मग बेकायदेशीर म्हणजे ज्याला कायद्याची मान्यता नाही त्याला बेकायदेशीर व्यवहार असं म्हणतात। जसं जुगार, काळा बाजारातील खरेदी विक्री, तस्करीचे व्यवहार म्हणजे काय की जे 2 नंबरचे व्यवहार करतात त्याला तस्करी, बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारा उत्पन्नाचा समावेश लोक राष्ट्रीय उत्पन्नात करत नाही, कारण तो बेकायदेशीर पैसा असतो, तो जर राष्ट्रीय उत्पन्नात दाखवला तर त्यांचा गुन्हा दाखल होऊ शकते। मग अशा सर्व वस्तूंचं मूल्य हे असतं। मग उपभोक्त्याच्या गरजा देखील ते भागवत असतात। समजा एखाद्या चोराने चोरी केली, मग चोरी केल्यानंतर जो तो पैसा आणतो तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो, म्हणजेच काय, आपल्या गरजा तो भागवत असतो। मग अशा उत्पन्नात सरकारी मान्यता नसल्याने त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही। मग जर राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही म्हणून आपल्या देशाचं उत्पन्न याच्यामध्ये पण कमी दिसत असतं। तिसरं आहे विनामूल्य सेवा। मग विनामूल्य सेवा कुणाला म्हणतात की ज्या सेवांना पैसे मोजले जात नाही त्यांना विनामूल्य सेवा म्हणतात। मग राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप आपण काय म्हणतो की पैशात केलं जातं, परंतु बऱ्याच वस्तू आणि सेवा अशा असतात की ज्यांचं मूल्य पैशात मोजता येत नाही। उदाहरणार्थ छंद म्हणून व्यक्तीने काढलेलं चित्र, आईने मुलाचं केलेले संगोपन इत्यादी सेवा राष्ट्रीय उत्पन्नात मोजल्या जात नाही, कारण या सेवांचा मोबदला आपण दिला जात नाही। जसं गृहिणीची सेवा, जर आपली आई दोन्ही टाईम आपल्याला नाश्ता देत असेल, आपला स्वयंपाक करत असेल, इतर सेवा ती करत असेल तर आपण तिला पैसे देतो का? नाही। आपुलकी, दया, करुणा, भावनेतून पुरवलेल्या सेवा राष्ट्रीय उत्पन्नात त्याचा समावेश करत नाही, कारण या विनामूल्य असतात। मग अशा विनामोबदला सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नसल्यामुळे
राष्ट्रीय उत्पन्न कमी दिसतं, त्याच्यामुळे ही अडचण येते. चौथा आहे स्वउपभोगासाठी उत्पादन, म्हणजेच स्वतःच्या वापरासाठी केलेलं उत्पादन. मग अन्नधान्य, भाजीपाला आणि इतर शेती उत्पादनं जी असतात ती स्वउपभोगासाठी उत्पादित केली जातात, ती बाजारात विक्रीसाठी येत नाही. मग अशा वस्तूंचं मूल्य बाजारभावानुसार निश्चित करून अशा वस्तूंची अंदाजे किंमत राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केली जाते. मग अंदाजे केली जाते, त्याच्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाची खरी गणना होत नाही. मग मला सांगा, समजा तुमच्या शेतामध्ये 50 क्विंटल गहू आले. मग गहू आल्यानंतर त्या गव्हाचं परिणाम हे 50 क्विंटल गहू आल्यानंतर तुम्ही स्वतःच्या उपभोगासाठी तुमच्या आईवडिलांनी घरामध्ये 5 क्विंटल गहू ठेवले. मग 25 क्विंटल गहू हे विकायला काढले, पण 5 क्विंटल हे स्वउपभोगासाठी केले. मग त्याची गणना झाली का हो? गणना झाली नाही, अशी अडचण येते. 5. परकीय कंपन्यांचं उत्पादन. मग आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संघटनेच्या मते परकीय कंपन्या ज्या देशात उत्पादन करतात त्या देशात त्या उत्पादित वस्तूचा समावेश त्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. परकीय कंपन्यांना होणाऱ्या नफ्याचा समावेश मात्र मूळ देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात केला. बघा, समजा आता बऱ्याच परकीय कंपन्या आहेत आपल्या भारतामध्ये. समजा आता तुम्ही सकाळी उठल्यानंतर ज्या पेस्टने तुम्ही हे करतात, कोलगेट, ही पण परकीय कंपनी आहे. पॉन्ड्स पावडर वगैरे अशा भरपूर परकीय कंपन्या आहेत. मग त्यांचं जे उत्पादन होतं ते भारतामध्ये दाखवतात, पण त्याच्यापासून जो नफा मिळतो ते जे मूळ देशामध्ये आहे, अमेरिका असो, जर्मनी असो, जपान असो, त्याच्यामध्ये ते दाखवतात. म्हणजे याच्यामध्ये हे अडचण येते. म्हणजे तुम्ही उत्पादन भारतात दाखवतात आणि नफा तुम्ही तुमच्या मूळ देशात दाखवतात, म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नात ही अडचण येते. 6वं आहे सरकारी क्षेत्र. मग सरकारचे क्षेत्र काय आहे की शासनाकडून आपल्याला संरक्षण, सार्वजनिक प्रशासन, कायदा, सुव्यवस्था इत्यादी अनेक सार्वजनिक सुविधा पुरवल्या जातात. मग अशा सार्वजनिक सेवांचं मूल्य निश्चित करणं अवघड असतं. जसं आपल्याला सरकार रस्ते, पूल, समजा पोस्टमन आपल्या घरी येतो, अशा भरपूर सुविधा देत असतो. कारण अशा सेवांचं वास्तव मूल्य माहिती नसते. म्हणून अशा सार्वजनिक सेवा अंतिम सेवा म्हणून राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केल्या जातात, परंतु त्या समाविष्ट करताना पण बऱ्याच अडचणी येत असतात. 7वं आहे किमतीतील बदल. मग किमतीतील होणाऱ्या बदलामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करणं अडचणीत येतात. देशातील वस्तू आणि सेवांच्या किमती वाढल्या तर बाजार किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसून येते. म्हणजेच देशातील वस्तुरूप उत्पादन कमी झाले तरी किंमत वाढीमुळे देशाचे राष्ट्रीय उत्पन्न वाढतं. समजा एखादी वस्तू तयार करण्यासाठी त्या वस्तूला 100 रुपये खर्च येतो. मग 100 रुपये खर्च आल्यानंतर ती वस्तू अचानक तिची किंमत वाढली तर ती 500 रुपयाला विकली गेली तर राष्ट्रीय उत्पन्न 500 रुपये दाखवतात, पण तिचं उत्पादन मूल्य किती हो? 100 रुपये. म्हणजे 400 रुपये राष्ट्रीय उत्पन्नात वाढ दाखवली जाते. म्हणजे हे वास्तव दाखवलं जात नाही. असे हे राष्ट्रीय उत्पन्नाचे 7 अडचणी आहेत. या तात्विक अडचणीत बघा, तुम्हाला लघुत्तरी प्रश्नांमध्ये विचारलं जातात. आपण परत ढोबळ अर्थाने याचं रिव्हिजन करून घेऊया की राष्ट्रीय उत्पन्नाच्या 2 अडचणीत बघा, तात्विक आणि व्यावहारिक. मग तात्विकमध्ये आपण बघितलं हस्तांतरित देणे, बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारे उत्पन्न, विनामूल्य सेवा, स्वउपभोगाचे उत्पादन, परकीय कंपन्यांचं उत्पन्न, सरकारी क्षेत्र आणि किमतीतील बदल. आलं लक्षात? आता मग तुम्हाला प्रश्न कसे विचारले जातील आणि आज तुम्हाला तो अभ्यास करायचा आहे की खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही, सहकारण स्पष्ट करा. तुम्हाला बोर्डाला असा प्रश्न विचारला जाईल की राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना अनेक तात्विक अडचणी येतात. मग अनेक तात्विक आपण या विधानाशी सहमत आहात का? आहात. मी या विधानाशी सहमत आहे. आणि आता ज्या मी तुम्हाला 7 अडचणी शिकवल्या त्या आपल्याला त्याचं उत्तर लिहायचं आहे, कारण लघुत्तरी याच्यामध्ये हमखास असे प्रश्न विचारले जातात. धन्यवाद.